प्रयागराज महाकुंभ येथे सुंदर अशी व्यवस्था, फक्त घ्यावयाची काळजी. प्रयागराज महाकुंभ येथे संगम स्नानासाठी अनेक राज्यातून भक्त येत आहेत. मात्र काही दिवसांआधी झालेल्या दुर्घटनेमुळे आणि सोशल मीडियावर दाखवण्यात येणाऱ्या काही व्हिडिओंमुळे अनेकांना प्रयागराज महाकुंभ येथे जाण्याची इच्छा असून अशा व्हिडिओंमुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. धामणगाव रेल्वे येथील छावा टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून 100 भक्तांनी प्रयागराज महाकुंभ येथे स्नानासाठी गेले असता सोबतच मराठी 9चे प्रतिनिधी संतोष वाघमारे यांनी या ठिकाणची परिस्थिती पाहिली. ज्या प्रकारचे संभ्रम भक्तांच्या मनात निर्माण झाले त्या विपरीत तिथली परिस्थिती पाहायला मिळाली. महाकुंभ प्रयागराज येथे अनेक ठिकाणी स्नानासाठी घाट तयार करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी आपण पोहोचू त्या नजीक असलेल्या कोणत्याही घाटावर जाऊन स्नान करण्याची उत्तम व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जागोजागी गाड्यांसाठी पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगपासून घाटापर्यंत जाण्याकरिता ऑटोची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी आहे किंवा गर्दी झाली असता 4-5 किलोमीटर पायदळ जायचं आपण काम पडू शकतं. अनेक घाटांवर ठिकठिकाणी पिपा पूल तयार करण्यात आलेत. या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जाण्यासाठी हे पूल तयार करण्यात आलेत. प्रत्येक एरियाला सेक्टरप्रमाणे नंबर दिलेत. अनेक ठिकाणी साधू संतांचे आखाडे लागले असून त्या ठिकाणी सुद्धा आराम करण्याकरिता जागा आहे. अनेक आखाड्यांमध्ये भक्तांसाठी भंडाऱ्याची व्यवस्था सुद्धा आहे. पिण्याचे पाणी, वॉशरूमची व्यवस्था सुंदर अशा पद्धतीने करण्यात आली आहे. शाही स्नान असणाऱ्या दिवस सोडून इतर दिवशी स्नान करण्याकरिता गेले असता कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी नाही. तेव्हा अशा कोणत्याही सोशल मीडियावर दाखवण्यात येणाऱ्या व्हिडिओवर विश्वास न ठेवता ज्यांना स्नानासाठी जायचे असेल त्यांनी काही सूचनांचे पालन केले असता कोणतीही अडचण त्या ठिकाणी नाही. मराठी 9 न्यूजचे प्रतिनिधी संतोष वाघमारे यांनी प्रयागराज येथील प्रशासनाचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे व्यवस्थेबद्दल आभार व्यक्त केले. मराठी 9 न्यूजसाठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.